शर्ट कुठे ठेवला असेल? अगं माझा शर्ट कुठे आहे पांढरा? हा या घरात आहे ना एक वस्तू नीट सापडून जागेवर तर मिळवलं बाबा, आणि त्याच्यात ही बाई म्हणजे नुसती तारा आहे तारा, एक वस्तू जागेवर सापडत नाही, आणि त्याच्यात तिच्या हातात मोबाईल दिला ना तो ताप झालाय माझ्या डोक्याला. अगं बहिरी झाली काय? शर्ट कुठे माझा पांढरा? काय झालं सकाळ सकाळी ओरडायला? कुठे जायचं तुम्हाला एवढं आवरून? कुठं जायचं म्हणजे अगं आज गणपतीच्या आरस बघायला जायचं म्हणून मला पण यायचं. चला मी मेकअप करून येते लगेच. अजून किती मेकअप करणार आहे? अगं तुझं मेकअपचं सामान आणणे पाहिजे, अर्धा एकर शेती विकायला लागली मला. ओ माझ्या मेकअपला नाव नाही ठेवायचं. एक तर एवढी चांगली बायको भेटली त्याचं कौतुक नाही तुम्हाला? जेवढी चांगली दिसते ना तेवढी चांगली कामं कर घरातले. एक तर दिवस चांगला स्वयंपाक का केलायस का आतापर्यंत? नशीब माझं आई आहे म्हणून तरी खायला भेटते घरात मला. हो बरोबर आहे तुमचं. आता मला माहिती आहे तुम्ही भांडणं करून चाललेत ना बाहेर जायचंय म्हणून. तुम्हाला तुमची नाटकं मला माहिती आहे. मला आरस बघायला नाही घेऊन जायचं तुम्हाला म्हणून तुम्ही असं नाटकं करतायत. अगं तसं नाही बाई, रात्री गर्दी असणार आहे तिकडं म्हणून मी मित्रांसोबत चाललोय. तू मला सांग आता मी तुला जर तिथं गर्दीत घेऊन गेलो तर मी मित्रांसोबत राहू का तुझ्याकडे बघत बसू? ते मला काय सांगू नका. मला यायचं म्हणजे यायचंच. मला माहिती आहे तुमच्या दरवेळेस असंच घालून पाडून बोलता तुम्ही नुसतं मला. काय राव काय पाटील कोणी कोणाला घालून पाडलंय बघायचं. संजय राव तुम्ही आहे ना याला आणत नका जाऊ बरं का माझ्या इथं. हो सांगा ना यांना, मला पण बघायचं घालून पाडलेलं. काय सांगा मी इतका वैतागलोय ना त्याला. मला असं वाटतं ना आज आपण नगरला चाललो आरस बघायला, याला घेऊन जाऊ आणि तिकडेच गर्दीत सोडून देऊ. मी ताईला सांगणार आहे मला विकून टाकणार आहेत म्हणून. एका बुक्कीत दात पाडी ना तुझे. शांत बस. बघितलं ना म्हणून म्हणतो नका आणत जाऊ याला. हो काय सांगू बायको नेल ते लोडण्यासारखं माझ्या गळ्यात घालून दिलंय. मला आहे ना याच्यामुळे दारू बी पिता येत नाही. बरं मी काय म्हणतो आज आपल्याला जायचं ना आरस बघायला, आपण थोडी थोडी घेऊ. चालतंय ना पण ही माझी बायको मागा लागली मला म्हणते मला बी यायचं आरस बघायला. आता तिला कसं काटवा मला समजा ना बाबा. मी सांगतो ना समजून. बरं वहिनी मी काय म्हणतो तुम्हाला यायचं ना आरस बघायला? हो यायचं की. मग उरकून ठेवा, आम्ही गावातून जरा काम उरकून येतो. मला पिपाणी घ्यायची. ती पिपाणी आहे ना तुझ्या नरड्यात कोंबीन बरं का. शांत बस. बरं दोघांना बी नेतो. आम्हाला एक मंदिरात काम आहे तेवढं उरकून येतो आम्ही. मग जाऊ तोवर तुम्ही आवरून ठेवा. बरं चालेल तुम्ही या मग लवकर जाऊन. मी पण माझा मेकअप उरकून घेते मग लवकर. चालेल चालेल. चला मंदिरात जाऊन दर्शन करून. पाहिलं की त्याच्यामुळे म्हणत असतो आपल्या अगोदर गेलंय. बरं उतर खाली. मला पेढा खायचा. आता याचे असे पेढे फोडीन ना मी. पाटील आधीच बारीक घेते. काय तुम्ही मारल्यानंतर ते जाईन ना मरून. थांबा मी सांगतो त्याला समजून. ऐक ना आम्ही ना 15 मिनिटात मंदिरात आरती करून आलो. तर तू पाटल्याच्या घरी बसून पोहे खा ना. हा उतर बरं. तुला माहिती ना मी तुला सोडून कधी जात नाही. उतर उतर उतर. मला पोहे नाही मला शिरा खायचा. चल चल वरती हो. ओ पाटलीन बाई याला पोहे आणि शिरा घाला याच्या माड्यावरती. याला हालायचं नाही तिथून अजिबात. आम्ही येतो तोवर मंदिरात जाऊन. मला पण यायचंय. बस तिथं बस. आता जर आला ना तंगडच मोडीन तुझं बघ. कसं सांभाळतो राव तुम्ही हे ना. हो वहिनी शिरा द्या ना पाटलांनी सांगितलंय. बरं मी काय म्हणतो रघु, गॅरेजवर कसं जाणार? ते गाडी परत त्रास द्यायला लागले ना तेवढं करून दे तिचं काहीतरी. आज आम्हाला नगरला जायचं आरस बघायला. अरे वा तुम्ही दोघं चालले काय सोबत? तो कशाला नेईल मला? मला यायचं होतं बरं का आरस बघायला, पण आता कोण नाही माझ्यासोबत. राधे पाटील थोडी एकटी जाणार आहे. पाटील नाही असतं ना सोबत. नाही हो
तिला लई काम आहेत घरामध्ये, एवढे काम उरकून कधी जायचं, आपल्याला उशीर होईल परत. तिला मी सांगितलं आम्ही मित्रांसोबत चाललोय. बरोबर आहे, बरोबर आहे. ती नाही येणार आहे. राधे तू एक काम करतो, आपली घरी जा. तुझा बाप एक लई तापट स्वभावाचा आहे. उभं ते चौकात उभं राहून आमच्या नावाने शिवाय द्यायचा. त्याच्यापेक्षा तू आपली जागा ना, आहे की नाही? काय रोज नाही तिला. हो बरं झालं पाटील, तुम्ही हाकलून दिलं. काय आपल्या गावात गेलं प्यायचं लोचा झाला असता ना. संजयराव पण की रे, सगळं नका असं काही बोलू. चला तिकडं लवकर. हा बाई हा हा आज बाई काहीतरी प्लॅनिंग चालू दिसते. हा मला आपण ना बघू. बघू. ए राधे इकडे चल ग. जायचं आपल्याला. हळू. हा ऐकायचं. हा. तुम्ही बी काय कुठं बी मंदिरात बोलता का असं? इथं बोला, इथं कोणी ऐकायचं नाही आपल्याला. पाटील हे बोलू बोल ना. पण नाही कसं आहे, तुमच्यापेक्षा लहान आहे मी, पण मला बी थोडी गरज. ए भाड्या, आता तुझा बाप माझा दोस्त आहे की, आणि मला समोर प्यायच्या गोष्टी करतो का? हो आपल्या आपल्यातच बोललो ना, कोणा गावात बोललो. ते बी आहे म्हणा, त्याला तरी कुठे गावात प्यायला भेटती. हा मग मी ते आणि मला प्यायचे असते तर मग मी त्या भाई शेटला नाजिंग केलं नसतं मी. वाटलं ते प्यायचं सगळा खर्च माझा, आणि तुमची ती गाडी आहे ना ती मी नीट करून देतो. रे भाऊ, तू काही लय मोठा झाला रे. हा प्यायचं सगळं मी खर्च करतो, तसं करायची काही गरज नाही. तू मी दारूचं पाहतो, चकण्याचं बघ तेवढं बघतो, आहे की नाही? मग मी पाणी आणि ग्लास ते घेऊन येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण दारू पिणारी कोणाला कळता कामा नाही. इथं गावातले बोबाट होईल, बेकार अवघड परिस्थिती होईल बरं का. चालते की. कुठे भेटायचं आपण मग? मग आता करू चालेल 5 वाजता ना पारा खाली भेटू. पारा खाली ना? हा. चालते. ते गाडीच्या मी नीट करून आणतो. हा तो गाडी नीट करून आणतो, आपण जाऊ. चालत चला. चालते चालते चला. यो प्लॅन आहे त्यांचा. हा मला डाऊट आलतो. भैया शेठ, आता मी ना वहिनी साहेबांना जाऊन सांगते. हे आरस बघायला नाही का 10 रुपयाला चालले तुम्ही. हे राधे राधे असं करू नको. मी करतो बरोबर त्यांचं. तुला आरच बघायला यायचं ना? हा मी सांगेन तसं ऐक. तू आहे ना घरी जा, हा घरच्यांना सांग मी त्या वहिनी वहिनीसोबत आरस बघायला जाते. लगेच सोडतील तुला. हा वहिनीचं नाव सांगितलं तर लगेच पाठवतील मला. आता तू घरी जा, आम्ही 5 वाजता पारा खाली ये, आणि ते तुझा मोबाईल नंबर दे, मी तुला फोन लावतो. ए नारपळ्या घ्याल नाही. भैया शेठ तुम्ही घ्या माझा नंबर द्या. हा सेव्ह करा, आणि माझा नंबर आहे दलिंद्रेला नका देऊ. येते मी. 5 वाजता या. हा हा हे नलिंद्र हा काय चल काय म्हणतो तिला? अहो भाई शेठ, गावात एक पोरगी भाव देत नाही राहू. तुम्हाला बरं तिने नंबर दिला. अरे आम्ही एकाच वर्गातले म्हणून नंबर दिला तिने मला. तुमचं तिचं काही झेंगटचं नाही ना? अरे तीच त्या राघूचं लपडे आपल्याला फक्त पाटलीन बाई. हे जर त्या पाटलाला जर कळालं तर पाटील लय मारी ना आपल्याला. अरे त्या पाटलीन बाईसाठी जीव गेला तरी चालेल. अहो भाई शेठ, बघा तुम्ही वाघाच्या जाबड्यात हात घालून राहिले, जरा जपू ना. सोड हात बघ. आरसला कसं तिला पट्टी तर बघ. भाई शेठ, मला पण यायचं आरच बघायला. जा तू पण आवरून ये. चालेल. 5 वाजता हा पाहा. येत. जा. फोन करतो बघ तुला.
चला त्यामुळे तो रघु तापलाय तिथं. चला लवकर, किती वेळ पार घासा कोरडा पडला ना. आता गावात जायचं घेऊन वाल्ला करून. रघु, संजयराव, मी काय म्हणतो, पण ही गाडी पळन ना, नाही तर व्हायचं तिकडे गेल्यावर प्रॉब्लेम. मी आहे ना, कशाला टेन्शन घेता. चला, कशाला उशीर करता. चला चला मग घेते गाडी. घे रघु तूच. बसा संजयराव. मला सोडून चालले होते ना. अगं तुलाच फोन लावत होतो मी आता. काय फोन ठेवला मी, तुझा फोनच लागेना. तुला कसं काय कळलं आम्ही चाललो म्हणून? आणि कळलं आम्हाला भैया शेट्टी सांगितलं तुम्ही पारावर सगळे जमा झालेत म्हणून. अच्छा, म्हणजे भैया शेटनी गेम केलाय हो या. तरी म्हटलं बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, आपण निघू आता, नाही तर आपला सगळा प्लॅन तेच करेल. रघु नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, सगळं मॅनेज करतो मी. बघा राधे, तुला बी यायचं का? हा मग आवाजा बोललेत आणि वहिनी पण आहेत काळजी घ्यायला. मी पण ताईला फोन केला होता. ताई म्हणली तुम्ही दोघं जा आणि त्यांच्याकडे लक्ष ठेव म्हणून. आणि पाटील तुम्ही ना काय काळजी गर्दीची ना काळजीच करू नका. म्हणजे तुम्हाला कुठं जायचं तिकडे जाऊन या.